नवभारत नवराष्ट्राचा नवदुर्गा सन्मान सोहळा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडतो, ज्यामध्ये विशिष्ट कार्य केलेल्या महिलांना आपण सन्मानित करत आहोत। आपल्यासोबत डॉक्टर अश्विनी बलवंडे आहेत, ज्या एक स्त्रीरोग तज्ञ आहेत। मॅडम, प्रथमतः तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे, तुमचं खूप खूप अभिनंदन। कुठून आलाय तुम्ही आणि कशा प्रकारे तुमचं हे कार्य सुरू आहे? मी धाराशिवहून आली आहे सर, आणि नवराष्ट्र आणि नवभारत यांना खूप खूप आभार माझे की एवढ्या छोट्या गावातून त्यांनी आम्हाला पुरस्कारासाठी निवडलेलं आहे। आणि धाराशिवमध्ये आमची जनाई फाउंडेशन एक आहे, आमच्या घरचंच म्हणजे असल्यासारखं, आणि त्यांच्या अंतर्गत जनाई मॅटर्निटी हॉस्पिटल, जनाई सोनोग्राफी सेंटर, जनाई MRI आणि CT स्कॅन सेंटर आणि जनाई पंचकर्म सेंटर अशी 2-3 आमच्याकडे आरोग्यसेवा देणारी संस्था धाराशिवमध्ये कार्यरत आहेत। तर तुम्ही स्त्रीरोग तज्ञ आहात, मोठ्या प्रमाणात महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढले। महाराष्ट्र सरकारने या संबंधित लसीकरणाची मोहीमसुद्धा हाती घेतली आहे। ती लसीकरणाची मोहीम किती तुम्हाला वाटतं की यशस्वी होईल आणि त्याचप्रमाणे किती महत्त्वाचं आहे महिलांनी ती लस घेणं? येस, HPV वॅक्सिनबद्दल आपण बोलतो आहे। ॲक्च्युली आधी प्रायव्हेट सेक्टरमध्ये ही लस खूप महाग मिळायची आणि म्हणजे अगदीच गरीब वगैरे त्या पेशंटपर्यंत ही लस कधी पोहोचायचीच नाही। पण आता ती विनामूल्य चालू केल्यामुळे बऱ्याच स्त्रियांना, बऱ्याच मुलींना ह्या गोष्टीचा खूप फायदा होणार आहे। HPV वॅक्सिन गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरवर महत्त्वाचं काम करते, आणि त्यामुळे हे खरंच एक स्तुत्य उपक्रम मला तरी वाटतं की चालू केलेला आहे। बरं, अजूनही अनेक महिला ह्या घरकाम करत असतात, त्यामुळे त्या स्वतःच्या शारीरिक दुर्लक्ष करतात आरोग्याकडे, पण कुठेतरी एक महिला म्हणून कशा प्रकारे त्यांनी ते जपायला हवं, जेणेकरून त्या जर सुरक्षित असतील तर घराचा अजूनही त्या सांभाळ करू शकतात। ते तुमचा काय सल्ला असेल महिलांना सुरक्षित करण्यासाठी आरोग्याबाबत? नाही, कसं आहे ना, एका घराचा कणा महत्त्वाचा म्हणजे महिलाच असतो। म्हणजे घरातली आई शिक्षित असेल, जसं आपण म्हणतो की आई शिक्षित आहे तर मुलं शिक्षित होणार, तसंच जर महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं तर सगळं घर, म्हणजे घरातली सगळी जणंसुद्धा त्यांच्या आरोग्याची नक्कीच काळजी घेतात। त्यामुळे महिलांनी सर्वप्रथम आपली काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे।